ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम् इयत्ता 9वी धडा 17वा सुक्ती सुधा सुक्ती चांगले शब्द सुधा म्हणजे अमृत चांगले शब्दच हे जणू काय अमृत आहेत कर्मधारय समास शब्द हेच अमृत बघा विद्वत्वम नृपत्वम च विद्वत्वम म्हणजे हुशारता आणि नृपत्वम म्हणजे राजा विद्वत्वम नृपत्वम म्हणजे हुशार आणि राजा नैव कदाचन तुल्यः कधीच समान नाहीत म्हणजे विद्वान आणि राजा ज्याच्याकडे विद्वत्ता आहे तो विद्वान ज्याच्याकडे राजत्व आहे तो राजा तुल्यम कधीच ते समान नाही कदाचन का समान नाही राजा स्वदेशे पूज्यते राजा जो असतो तो फक्त त्याच्याच देशामध्ये त्याच्याच राज्यामध्ये पूजला जातो त्याच्याच राज्यामध्ये त्याचा सन्मान होतो समजा भारताचा राजा असेल तर भारतामध्येच त्याचा सन्मान होईल पण विद्वान हुशार माणूस सर्वत्र पूज्यते जो विद्वान आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे तो काय सगळीकडे पूजला जातो कुठल्याही देशात तो जाऊ द्या कुठल्याही राज्यात त्याचा मान सगळीकडेच केला जातो म्हणून राजा आणि नृप हे कधी समान असू शकत नाही न भूतपूर्वम अतिशय सुंदर श्लोक आहे न भूतपूर्वम कधीही पूर्वी झालेला नव्हता म्हणजे कधीही पूर्वी पाहिलेला नव्हता न कदापि वार्ता आणि ज्याच्याविषयी कधीच बोलल्याही गेलं नव्हतं म्हणजे जो कधीही झालेला नव्हता आणि ज्याच्याविषयी कधीच कदापि म्हणजे कधीच वार्ता ज्याच्याविषयी बोललंही गेलं नव्हतं असा हेमनः कुरंगः हेमनः सोन्याचा कुरंगः हरिण न कदापि दृष्टः आणि सोन्याचा हरिण न दृष्टः पाहिल्याही गेला नव्हता कदापि कधीच म्हणजे कधीही जो झाला नव्हता कधीच ज्याच्याबद्दल ऐकलंही नव्हतं आणि जो कधीच पाहिलाही गेला नव्हता असा सोन्याचा हरिण हा झाला कॉन्सेप्ट तथापि तरी सुद्धा रघुनंदनस्य तृष्णा तरी सुद्धा काय रघुनंदनाची रामाची ती काय होती तृष्णा होती इच्छा होती जसं सीतेला हरिण आणून द्यायचं होतं सोन्याचं मग रामाने विचार सुद्धा केला नाही सोन्याचं हरिण कसं काय असू शकतं कधी आपण पाहिलेलं नाहीये कधी झालेलंही नाहीये त्याच्याबद्दल कधी ऐकलं नाही हे सगळं असताना सुद्धा रघुनंदनस्य तृष्णा रघुनंदनाची काय इच्छा तीव्र इच्छा होती मग ह्याच्यातून आपल्याला काय सांगतात विनाशकाले विपरीत बुद्धी जेव्हा माणसाचा विनाश काळ नाश होण्याचा काळ येईल वाईट काळ येईल तेव्हा विपरीत बुद्धी म्हणजे त्याची बुद्धी विपरीत होऊन जाते म्हणजे जे कधी नाहीये त्याच्याविषयी सुद्धा आहे असा भ्रम त्याच्या मनामध्ये येऊ शकतो तर रामाचं दृष्टांत आपल्याला सांगतात आणि याच्यातून काय सांगतायत वाईट काळ आल्यानंतर चांगल्या चांगल्यांची सुद्धा काय होते विपरीत बुद्धी होते पुढे सांगतात फार सुंदर श्लोक आहे अमंत्रम नास्ति अक्षरम बघा अक्षरम अमंत्रम नास्ति म्हणजे असं कुठलं अक्षर नाहीये क ख ग ग ग जे मंत्र नाही म्हणजे सगळेच अक्षर काय आहेत मंत्र आहेत मूलम अनौषधम नास्ति अशी कुठलीच वनस्पती किंवा झाड नाहीये जे कशावर तरी औषध नाहीये म्हणजे सगळेच झाडं औषध आहेत सगळेच अक्षर काय आहेत मंत्र आहेत अयोग्य पुरुष नास्ति या जगामध्ये अयोग्य म्हणजे असा बिनकामाचा
पुरुषः नास्ती, माणूस नाहीये. मग अडचण काय आहे? योजकः तत्र दुर्लभः, म्हणजे त्या माणसांचा उपयोग करणारा तत्र त्या ठिकाणी काय दुर्लभ आहे, म्हणजे मिळत नाही. कुठल्याही अक्षराला जर आपण योग्य प्रकारे अरेंज केलं तर काय बनतो? मंत्र बनतो. म्हणजे सगळेच अक्षर काय आहेत? मंत्रच आहेत. सगळेच झाड किंवा मुळं हे काय आहेत? औषध आहेत, कशा ना कशावर तरी. तसं अयोग्य पुरुष या जगात कोणीच नाही, फक्त त्यांना योग्य काम देणारा, त्यांची पारख करणारा काय आहे? दुर्लभ आहे, सांगतात. आता सांगतात, कुठलीही गोष्ट अति केल्यानंतर त्याची माती होत असते. त्याच्यासाठी 3 उदाहरणं सांगतात. बली अतिदानात बद्ध, दान करायला पाहिजे, पण बळीराजाने काय केलं? दानाचा अति काय बोलतात अतिरेक केला. म्हणून काय झाला? बळीराजा पाताळामध्ये गेला. देवाने त्याच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि बळी डोक्यावरती पाय ठेवल्यामुळे बळीराजा काय झाला? पाताळात गेला. का? अतिदानात. दान करणं चांगलंय, पण अतिदान स्वतःलाही त्याने देऊन टाकलं. सुयोधन म्हणजे दुर्योधन ज्याला आपण म्हणतो, सुयोधन त्याचं नाव आहे. ही अतिमानात. अतिमान म्हणजे दुसऱ्याची वस्तू सुद्धा माझी आहे, किंवा हट्ट. दुर्योधनाने काय अतिहट्ट केला, म्हणून तो पण काय झाला? बद्ध. रावण लौल्यात विनष्ट, सगळीकडे काय उत्व संधी झालेली आहे. रावणो लौल्यात म्हणजे रावण लौल्यात. राम कामामुळे, लस्ट ज्याला आपण म्हणतो, त्या वासनेमुळे काय झाला? विनष्ट. म्हणजे बलिराजा जास्त दान देण्याचं मन असल्यामुळे काय झाला? नष्ट झाला. दुर्योधन अभिमानामुळे, दुर्योधन हट्टामुळे नष्ट झाला, अतिहट्टामुळे. रावण सुद्धा अति कामामुळे काय झाला? नष्ट झाला. म्हणून काय? सर्वत्र सगळीकडे अति वर्जयेत, सगळीकडे काय? अति करू नये. याच्यावरूनच आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, अति तेथे माती. बघा, आता खालील शब्द रामाचे आहेत. रामाला कोणीतरी विचारलं, किंवा खालील शब्द जे आहेत ते आपल्या देशाची किंवा जन्मभूमीची स्तुती करणारे आहेत. रामाला कोणीतरी विचारलं, तुम्हाला काय जास्त आवडतं? तर राम म्हटले, स्वर्णमयी लंका न मे रोचते. मे मला, चतुर्थी विभक्ती, रोचते धातूमुळे. मे स्वर्णमयी लंका न रोचते, मला सोन्याची लंका आवडत नाही. मे मला लक्ष्मण न लक्ष्मण लक्ष्मण अपि न रोचते, न रोचते, मला लक्ष्मण सुद्धा आवडत नाही. मग काय आवडतं तुम्हाला? भगवान सांगतात, जन्मभूमी ही शत्व संधी झालेली, विसर्गाचा झालाय श. जन्मभूमी म्हणजे आपली भारत भूमी, किंवा ज्या ठिकाणी माझा जन्म झालाय ती मला आवडते, कारण की जन्मभूमी ही आईसारखी असते. जननी जन्मभूमीश्च. स्वर्गात अपि गरीयसी, स्वर्गापेक्षा काय? ती श्रेष्ठ आहे. आई आणि जन्मभूमी ह्या 2 गोष्टी मला सगळ्यात प्रिय आहेत, कारण की स्वर्गापेक्षा सुद्धा त्या गरीयसी म्हणजे महान आहेत. बघा, मला लंकाही आवडत नाही, लक्ष्मणही आवडत नाही. का? तर आई आणि जन्मभूमी, च म्हणजे आणि, आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा, स्वर्गात अपि गरीयसी, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. पुढचा श्लोक, वाणीचं श्रेष्ठत्व सांगतात, म्हणजे शब्दांचं श्रेष्ठत्व सांगतात. बघा, केयूराह न पुरुषम विभूषयंती. केयूर म्हणजे ब्रेसलेट्स, हातामध्ये घालण्याचे सोन्याचे ब्रेसलेट. पुरुषम माणसाला, न विभूषयंती माणसाला डेकोरेट करत नाही किंवा सुंदर बनवत नाहीत. मग चंद्रोज्ज्वलाः हाराः न विभूषयंती,
चंद्राप्रमाणे चमकणारे उज्ज्वल असणारे हार म्हणजे गळ्यात घालण्याचे हार पुरुषम माणसाला किंवा स्त्रीला न विभूषयंती विभूषित करत नाही. म्हणजे याचा अर्थ ब्रेसलेट घालायचं नाही असा आहे का? नाही. चांदीचा हार घालायचा नाही, चंद्राप्रमाणे चमकणारा हार घालायचा नाही असा आहे का? नाही. पण या गोष्टीच माणसाला सुंदर बनवतात असं नाही. बर. न स्नानम न विलेपनम न कुसुमम नालंकृता मूर्धजा. बघा, स्नान म्हणजे फक्त केवळ स्नान माणसाला सुंदर बनवत नाही. न विलेपनम मेकअप वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शरीराला लावणं त्या सुद्धा माणसाला सुंदर बनवत नाही. न कुसुमम मूर्धजाह न कुसुमम म्हणजे फुलं किंवा गजरा अलंकृता मूर्धजाहा म्हणजे केसांमध्ये अलंकृत केलेला सजवलेला गजरा सुद्धा माणसाला काय सुंदर बनवत नाही. मग काय सुंदर बनवतं माणसाला? वाणी एका यणसंधी वाणी आणि एका वाण्येका वाणी एका वाणी एक चांगले शब्द वाक्य पुरुषम समलंकरोती पुरुषाला सुंदर बनवतात. कुठली वाणी? या संस्कृता वाणी म्हणजे चांगले शब्द. संस्कृत म्हणजे दोषरहित असणारे शब्द. गोड वाक्य धार्यते जो धारण करतो अशा पुरुषाची वाणी काय करते? त्याला डेकोरेट करते किंवा सुंदर बनवते. असं का बरं तुम्ही म्हणता? तर शेवटी सांगतात भूषणानी खलु क्षीयन्ते. भूषणानी म्हणजे दागिने खलु खरोखर क्षीयन्ते म्हणजे दिवसेंदिवस काय ते असे कमी 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 क्षीयन्ते म्हणजे त्यांची चमक म्हणा किंवा त्यांचा आकार म्हणा काय होत असतो कमी कमी होत जात असतो. वाग्भूषणम सततम भूषणम चांगली वाणी हाच जणू काय अलंकार. हा चांगली वाणी हाच अलंकार. सततम भूषणम कायम भूषण कायमचा दागिना आहे. बघा, ब्रेसलेट सुद्धा काय आपण खूप वर्ष घातलं सोन्याचं जरी असलं तरी काय तो झिजतो. हार सुद्धा काय झिजतो. क्षीयंते म्हणजे झिजतो. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झिजतात. हळूहळू हळूहळू लय पावण्याकडे जातात. पण चांगली वाणी ही मात्र माणसाला काय कायम डेकोरेट कायम त्याला सुंदर बनवते. बघा, प्रश्न उत्तर. राजा कुत्र पूज्यते. राजा कुत्र पूज्यते. उत्तर कसं लिहिणार आपण? राजा कुत्र हा प्रश्न काढायचा आणि उत्तर लिहायचं सर्वत्र. मी फक्त उत्तर लिहितो. राजा सर्वत्र पूज्यते. पूज्यते म्हणजे पूजा केली जाते, सन्मान दिला जातो. कुठे? सगळीकडे. आता खाली ओ क्षम्यताम राजा हा राजा कुत्र पूज्यते? राजा स्वदेशे. क्षम्यताम राजा हा स्वतःच्या देशामध्येच पूजला जातो आणि विद्वान सगळीकडे पूजला जातो. मग राजा कुत्र पूज्यते? राजा स्वदेशे म्हणजे स्वतःच्या देशातच स्वदेशे आणि विद्वान सगळीकडे. अरे बापरे, एक मिनिट पुढे. चतुर्थम पदम लिखत. चतुर्थम पदम विद्वान विद्वत्वम नृप नृपत्वम म्हणजे राजत्वम. जसं हे त्वम आलं म्हणजे काय असतं? जाती होत असते. आता जाती कसं कळायचं? म्हणजे एकाच प्रकारचे. जसं बंधू बंधुत्वम नृप काय येणार? नृपत्वम. अशा प्रकारे विद्वान हा सगळीकडे पूजला जातो. राजा फक्त त्याच्या देशात पूजला जातो.
आणि मग नृपासाठी काय शब्द येणार? नृपत्वम. नृपत्वम. हा काय त्वम प्रत्यय आहे, जो काय करत असतो? जाती बनवतो. जसं वृक्षत्वम म्हणजे झाड ही काय जाती आहे. पुढे समूहेतर पदम चिनुत म्हणजे ऑड वन आउट, जे योग्य नसेल त्याला बाजूला काढायचे. भूपः म्हणजे राजा. म महिपालः म्हणजे राजा. पार्थिवः म्हणजे राजा. पंडित काय? हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. पंडित म्हणजे राजा नाही, पंडित म्हणजे पंडित. प्राज्ञ म्हणजे हुशार. विचक्षण म्हणजे सुद्धा हुशार ज्ञानी. चाणाक्ष म्हणजे सुद्धा ज्ञानी. क्षितिपती ही म्हणजे क्षिती म्हणजे पृथ्वी आणि पती म्हणजे त्याचा राजा. सो क्षितिपती हे काय ऑड वन आउट आहे या ठिकाणी पंडित. पुढे कीदृशम म्हणजे कशा प्रकारचं. कुरंग म्हणजे हरिण. न कदापि दृष्ट तर कशा प्रकारचं. स्वर्णमयी म्हणजे सोन्याचा. स्वर्णमयी कुरंग किंवा आपण असं स्वर्णमय सुद्धा म्हणू शकतो. मयट प्रत्यय तो आहे. सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा कस्य जायते. रघुनंदनस्य. मग जो शब्द त्यांनी दिला असेल तोच लिहायचा, रामस्य नाही लिहायचा. रघुनंदनस्य. रघुनंदनस्य. मेलनम कुरुत म्हणजे सोन्याच्या हरणाची इच्छा कोणाची झाली? तर रामाची झाली. बघा. कुरंग म्हणजे मृग. रघुनंदन राम. तृष्णा पिपासा तहान इच्छा. बुद्धी ही प्रज्ञा. बुद्धी म्हणजे प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. बघा. कीदृशम अक्षरम नास्ती तर कशा प्रकारचं अक्षर नाहीये? जे मंत्र नाहीये. मग कसं लिहिणार? अमंत्रम अक्षरम नास्ती. कीदृशम मूलम नास्ती. अनौषधम मूलम नास्ती. अनौषधम मूलम. कीदृशः पुरुषः नास्ती. पूर्ण वाक्यात लिहायचे, कीदृश काढायचे आणि उत्तर लिहायचे. अयोग्य पुरुषः नास्ती. कह दुर्लभः. योजकः दुर्लभः. मग योजकच नाही लिहायचं. योजकः दुर्लभः. योजक त्याची योजना करणारा काय माणूस दुर्लभ आहे. मेलनम कुरुत जोड्या जुळवायच्यात. बली कशामुळे बद्ध झाला? अतिदान केल्यामुळे. सुयोधन कशामुळे बद्ध झाला? अति अभिमान केल्यामुळे. रावण कशामुळे नष्ट झाला? लस्ट डिझायर काम मनामध्ये, स्त्रीविषयी काम मनामध्ये अति असल्यामुळे तो काय नष्ट झाला. एकवाक्येन उत्तर. बलिही कस्मात बद्ध. बली कशामुळे. कस्मात शब्दाचा अर्थ या ठिकाणी कशामुळे नष्ट झाला? तर बली हा अतिदानात. बघा. कस्मात ही पंचमी विभक्ती आहे म्हणून उत्तर सुद्धा दानातच यायला पाहिजे. सुयोधन कस्मात बद्ध अति मानात. अति हा शब्द महत्वाचा आहे. रावण कस्मात विनिष्ट विनष्ट अति लवल्यात. किम सर्वत्र वर्जयेत. अति सगळीकडे काय आपल्याला वर्ज करायचं आहे. अति कुठलीही गोष्ट प्रमाणात असावी. सर्व काही प्रमाणात असावे. समर्थांचं असं म्हणणं सुद्धा आहे. बघा. पुढे विशेषण विशेष पदम. लंका. मग लंका कशी होती? स्वर्णमयी. सोन्याची लंका होती. स्वर्णमयी. सोन्याची लंका. मग आता सोन्याची हे काय झालं? त्याचं विशेषण झालं. स्वर्णमयी लंका. हम्म. बघा. तर या ठिकाणी उत्तर जे आहे या ठिकाणी कीदृश सुवर्णमयच येणार. ठीक आहे. सुवर्णमयी नाही येणार. स्वर्ण कारण की कुरंग पुल्लिंग आहे म्हणून स्वर्णमय. मी मगाशी मयी बोललो चुकून, तर ते नीट करा. लंका सुवर्णमयी का? कारण की लंका हा स्त्रीलिंग शब्द आहे म्हणून झालं सुवर्णमयी. गरियसी काय सगळ्यात श्रेष्ठ आहे? तर जननी.
जननी आणि जन्मभूमी. आई आणि आपल्याला दिलेली भूमी किंवा आपलं राष्ट्र हे काय आहे? सगळ्यात महान आहे, सगळ्यात आवडतं आहे माझ्या भगवान राम सांगतात. हाराहा कीदृशाहा, कशा प्रकारचे हार आहेत? तर या ठिकाणी मी उत्तर लिहितो, चंद्रोज्ज्वलाहा, म्हणजे चंद्राप्रमाणे. चंद्रोज्ज्वलः, ज्वलाहा, कारण की हाराहा रामाहा, म्हणून चंद्रोज्ज्वलाहा. मूर्धजा, मूर्धजाहा कीदृशाहा? अलंकृता, अलंकृताः मूर्धजाः, म्हणजे डेकोरेट केलेली, सजवलेले केस, अलंकृता मूर्धजा. यथार्थ भूषणम किम, यथार्थ म्हणजे खरं, खऱ्या अर्थाने भूषण कोण आहे? तर वाग्भूषणम, वाणी हेच काय खऱ्या अर्थाने भूषण आहे. का पुरुषम समलंकरोती, पुरुषाला कोण सजवते, कोण त्याला सुंदरता आणते? तर वाणी. का असल्यामुळे स्त्रीलिंग उत्तर वाणी, आणि या ठिकाणी किम असल्यामुळे नपुंसकलिंग उत्तर वाग्भूषणम. सोपा आहे धडा. मूर्धजाहा म्हणजे केस, केस, केशाहा. केयुराहा, केयुराहा बाह्यभूषणानी, म्हणजे हातातलं ब्रेसलेट, बांगड्या, पायातलं पैंजण, काही केयूर आहात त्याला बाह्य, सॉरी 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 बाहुभूषणानी, म्हणजे ब्रेसलेट. केयूर म्हणजे काय? अ, बांगड्या किंवा ब्रेसलेट. कुसुमम, कुसुमम म्हणजे अ, प्रसूनम, हेच ऑप्शन राहते. वाणी भाषा, आणि भूषणम अलंकार. मूर्धजा केशाः, केयुराः ब्रेसलेट, बाहुभूषणाने, नॉट बाह्यभूषणाने, आय एम सॉरी. बाहू म्हणजे हात, आणि भूषणाने हाताला जे सजवतात. अशा प्रकारे क्वेश्चन आणि आन्सर सहित आपला हा धडा झालेला आहे. ओके, हा एक जोक आहे. जोक सांगतायत. हम्म, बघा जोक, बघूया आपण. मोहनः, मोहन नावाचा मुलगा, गले म्हणजे गळ्यामध्ये काय करतोय? पदकद्वयम धरती, धरती म्हणजे घालतो, पदकद्वयम दोन मेडल. तर मोना म्हणते, मोहनम गले धृतम लघुपदकम किमर्थम, गळ्यामध्ये धृतम घातलेलं लघुपदकम छोट मेडल किमर्थम लब्धम त्वया, किमर्थम का तुझ्याकडून मिळवल्या गेलं, त्वया तुझ्याकडून. तो बोलतो गीत गायनार्थम, मी गीत गायलं म्हणून मला छोट मेडल भेटलं. बर, अभिनंदनम, अभिनंदनम, अभिनंदन तुझं. तरी बृहत पदकम किमर्थम लब्धम, मग तुला हे मोठं जे मेडल आहे ते कशासाठी मिळालं? गीत समापनार्थम, गीत थांबवण्यासाठी मला मोठं मेडल दिलंय. म्हणजे तो एवढं वाईट गात होता की त्याला गीत थांबवायसाठी पण मेडल द्यावं लागलं. बघा, महिला विचारते मीनला, मीने तव समीपे म्हणजे तुझ्या जवळ दश सेवफलानी संती, तुझ्याकडे किती? 10 सेवफल म्हणजे 10 ऍपल्स आहेत, सफरचंद आहेत. तेषु पंचफलानी यदी तव सखी नेष्यती, तरी किम भवेत? तेषु म्हणजे त्या 10 सफरचंदापैकी, यदी जर, तव सखी तुझी सखी, नेष्यती किती? पंच, 5 फळ जर घेऊन गेले, तरी किम भविष्यती? एका वाक्यात तिने उत्तर दिलं, युद्धम भविष्यती, म्हणजे डायरेक्ट युद्धच होईल 5 फळांसाठी. खरं तर त्याला असं विचारायचं होतं किती राहतील, तर काय होईल? 5 फळं राहतील. तर ती बोली नाही, युद्धच होऊन जाईल.
अशा प्रकारे हे धडा आपण पाहिलेला आहे. चांगल्या प्रकारे समजून घ्या. एक्सरसाइज सुद्धा व्यवस्थित लिहा. सुंदर श्लोक आहेत. एकदा मी सगळे श्लोक म्हणतो, कारण की वेळ आहे. विद्वत्त्वं च नृपत्वं च नैवं तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते. न भूतपूर्वं न कदापि वार्ता, हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः. तथापि तृष्णा रघुनन्दनस्य, विनाशकाले विपरीतबुद्धिः. अमन्त्रमक्षरं नास्ति, नास्ति मूलमनौषधम्. अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. अतिदानात् बलिर्बद्धः, ह्यतिमानात् सुयोधनः. विनष्टो रावणो लौल्यात्, अति सर्वत्र वर्जयेत्. अपि स्वर्णमयी लङ्का, न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च, स्वर्गादपि गरीयसी. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं, हारान् चन्द्रोज्ज्वलाः. न स्नानं न विलेपनं न कुसुमं, नालङ्कृता मूर्धजाः. वाण्यैका समलङ्करोति पुरुषं, या संस्कृता धार्यते. क्षीयन्ते खलु भूषणानि सततं, वाग्भूषणं भूषणम्.